सगळ्यात इम्पॉर्टंट बुक म्हणजे ही माझी ही डायरी. आता ह्या डायरी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता चालू आहे कॉलेजला. आज गाडीवर जाणार कारण की आज दादा घरी. तर चला जाऊया. तर चला आता जाऊया, लिफ्टहून बोलवतो. तर आता आंघोळ वगैरे करून मी रेडी झालो आहे आणि आता कचरा काढूया. सगळ्यात पहिले कचरा काढल्यानंतर आता आपल्याला अभ्यासाला बसायचे. जे नवीन कॉन्सेप्ट आहेत आपल्याला ते स्टडी करायचे आहेत. आणि माझ्या मित्रांनो, जर तुम्ही 12वीचे बोर्ड किंवा CETला या वर्षी, तर ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. चांगली एक्झाम लिहा. JEE वगैरे, नीट वगैरे सगळं क्लिअर होऊ दे तुमचं. 12वीमध्ये चांगले मार्क पडू दे. चांगला पेपर लिहा, छान अभ्यास करा. आणि जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करता तर कॉन्टेंट पण क्रिएट करा छान, पण अभ्यासाला फर्स्ट प्रायोरिटी द्या. एवढं काम करा. आता पावडर वगैरे लावली आहे ना, तर त्यामुळे. तर आता मित्रांनो, आता आपण कचरा काढूया पहिला आणि त्यानंतर बसूया अभ्यासाला. तर चला. तर मित्रांनो, आता मी बसलो अभ्यासाला. कचरा वगैरे काढून झालाय. तर आज मी करणार आहे PYQs शिफ्ट 2चे. आणि ही टार्गेटची बुक आहे. टार्गेट पब्लिकेशनची मागच्या 27 वर्षाचे सॉल्ड क्वेश्चन पेपर यामध्ये आहेत. आणि सर्दी असून मी अभ्यास करतोय. आणि मी तुम्हाला दाखवतो. एक तर आज फिजिक्स करायचं म्हणून ही आहे. अशी माझ्याकडं एक मॅथची आणि केमिस्ट्रीची आहे. म्हणजे PCM आहे माझं, त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आणि ही बुक बघायला गेलं तर ही माझी 10ची बुक आहे. बट आता मी तिला थोडंसं माझं नोट्स लर्न आणि राईट करण्यासाठी घेतो. तर ही झाली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बुक म्हणजे ही माझी ही डायरी. आता ह्या डायरीचा स्पेशल गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ह्या डायरीमध्ये सगळं लिहितो मी. माझे नोट्स लिहितो, माझ्या दिवसभराच्या मिस्टेक्स लिहितो, त्यांना सुधारतो, आणि माझे टार्गेट्सही लिहितो, टू डू लिस्ट. आणि एक गोष्ट माझ्याकडे अजून आहे, स्टिकी नोट्स, ज्यांनी माझे टू डू लिस्टही होतं, जेणेकरून मला सारखं समोर दिसावं की मला आज हे करायचं आहे. म्हणून मी पटकन अभ्यासाला बसून जातो. किंवा ब्लॉग एडिट करायचं वगैरे सगळं मी ह्याच्यावर लिहितो, ह्याच्यामध्येही लिहितो. आणि ह्याच्यामध्ये मी एक हे बनवून ठेवलं आहे, तुम्हाला मी दाखवतो. हां, बघा, हे डेट्स लिहून ठेवलेत. तर ह्यामध्ये मी टिकमार्क करतो की किती दिवस मी काम केलं आणि किती दिवस नाही केलं. F म्हणजे फॉल, म्हणजे आपलं काम नाही झालं आहे. ते 3 दिवस मी काम नव्हतं केलं आणि 4 दिवस आणि बाकीचे जे U लिहिलेत हे सगळे काम केलेले दिवस आहेत. आणि इथे असं कॅलेंडर, आणि खूप जास्त इम्पॉर्टंट बुक आहे ही. आणि ह्याच्यामध्ये नोट्सही असतात माझे, शॉर्ट्स नोट, 1 पेजर नोट्स वगैरे ह्याच्यामध्ये असतात सगळे. आणि बघायला गेलं तर खूप जास्त म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट बुक बघायला गेली तर ही डायरीज आहे, जी की मला खूप युजफुल पडणार आहे. आणि आपली त्यानंतर येते सगळ्यात आपली, तर सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट प्रायोरिटी ह्या बुकला द्यायची असते. ही बुक माझी सॉल्व करून झाली आहे, तर त्यामुळे मी आता ती करतोय. तर आता ह्या बुकचं रिव्हिजन मी करत असतो. तर ही आहे आपली महाराष्ट्र बोर्डची फिजिक्सची 11ची टेक्स्ट बुक, जी की मी सेकंड हँड घेतलेली. नवीन घेण्यापेक्षा सेकंड हँड चांगली क्वालिटी भेटते. बघा, खूप एकदम छान क्वालिटी आहे. एकदम तुम्हाला सेकंड हँड वाटणार पण नाही, एकदम नवीन पेजेस सारखेच आहे. तर कॉलेजसोबत मी एवढं चालत नाही. माझे जे PWचे टीचर आहेत त्यांच्यासोबतच मी चालतो आणि कॉलेजकडे एवढं हे करत नाही. आणि त्यानंतर ही कॉलेजची बुक आहे, त्याच्यामध्ये माझे नोट्स असतात. फिजिक्सची बुक आहे ही. क्वेश्चन पेपर आहे, PYQ आहे हा. हे बघा, हे सगळे. इकडं पण नोट्स आहेत सगळे. जे आपले एक्सरसाइज क्वेश्चन असतात ते मी ह्याच्यामध्ये लिहून ठेवतो. आणि आता सध्याला ही प्रॅक्टिकल बुक आहे केमिस्ट्रीची, ही वरती पडलेली. तर ही मी दाखवतोय, असं दाखवतोय, ह्याचा काही उपयोग तर नाही आहे तुम्हाला. तर ही, आणि ही मी माझ्या ग्रामर, म्हणजे कधी कधी बोर्डसाठी घेतली नव्हती, मला एका दीदीने दिली आहे. तर ही बुक्स मी त्यामध्येच इन्क्लूड करणार, कारण की बोर्डचं एवढं काय नसतं. तर त्यामुळे मी ह्या बुकमधनं 1-2 दिवस आधी ग्रामर शिकून मस्त एकदम ग्रामर क्लिअर करून घेणार आहे. ही बघा, इंग्लिश ग्रामर ही बुक आहे. तुम्ही कंपनीचं नाव पण, हां, एक्सलेअर अकॅडमी फॉर सेल्फ डेव्हलपमेंट, ही बघा इथे लिहिलं आहे. तर मित्रांनो, हेच होता आजचा सेटअप. आणि खाली बुक्स आहेत, मी तुम्हाला ज्या PWच्या हे दाखवतो, या 2 बुक्सही दाखवून देतो. ही जी आहे ही मॅथची आहे, मॅथमॅटिक्स. बघा तुम्ही, ही मॅथमॅटिक्सची टेक्स्ट बुक आहे. अजून केमिस्ट्रीची ही आहे, ही बघा.
ही केमिस्ट्रीची टेक्स्टबुक आहे आणि ह्यामध्ये सगळ्यात सिम्पल सब्जेक्ट म्हणायला गेलं तर केमिस्ट्री आहे. फक्त आणि फक्त थिअरी, जास्तीत जास्त न्यूमेरिकल्स वगैरे काय नसतात. आणि त्यानंतर मॅथ्स आणि सगळ्यात हार्ड जे मला वाटतं ते म्हणजे फिजिक्स आणि त्याच्यावरतीच मला जास्त लक्ष द्यायचं आहे. तर ते चालू करूया. आता मम्मीचा कॉल आलेला. मम्मी म्हणली आम्ही वल्लभनगरला आलोय, येतो रिक्षा करून. आणि मी आता अभ्यासाला बसतो आणि हे सगळं खतरा आहे सगळं यार. बोललो ना माझं डेस्क लय मेसी असतो. लाईट बिल काय पडलंय हे तिकडं. आणि माझ्या डेस्कवर मी नेहमी देवाला ठेवतो, तर माझ्या डेस्कवर एक गणपती बाप्पा आहेत. तर मी तुम्हाला ते पण दाखवतो. हे बघा, हे गणपती बाप्पा आहेत आणि विद्येची देवता मानले जातात, तर त्यामुळे मी ह्यांना ठेवलंय आणि यांच्यामुळेच माझा अभ्यास सुखरूप चालू आहे आणि चांगला चालू आहे कन्सिस्टंटली. आणि माझं यूट्यूब चॅनलही छान प्रकारे चालू आहे. तर आता आपण वळूया मेन पार्टकडे, म्हणजे अभ्यास. तर आता मी पहिलं एक लेक्चर बघणार मोबाईलमध्ये. लेक्चरचे नोट्स काढणार, त्याला त्याचे DPP सॉल्व करणार, त्याचं रिव्हिजन रात्री करणार. बट जे मी एवढं दिवसभरात जे करतो ते मला पूर्ण रात्री रिव्हिजन करायलाच लागतं आणि सकाळी माझ्याकडनं उठलं जात नाही. तर त्यामुळे मी रात्रीच प्रेफर करतो अभ्यास करायचं आणि जास्तही मी एकदम लोड देत नाही बॉडीला. रिलॅक्स आणि एक्सरसाइज ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर ती खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तर तीही करायला लागते. तर चला आता अभ्यास करूया. हे सगळं मी परत इथे ठेवतो तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेलं. तर बुक्स त्या ठेवतो मी सगळ्या इथे. पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट परत एकदा सांगतोय. आणि ह्या बुकची एक खूप जास्त सिक्रेट बुक आहे माझी ही, आणि मी तुम्हाला दाखवतो ही. बट ह्याच्या आतमध्ये जे एक आहे त्यामुळेच माझं हे सगळं चालू आहे आणि माझा माइंडसेट आहे तो ह्याच गोष्टीवर डिपेंड आहे. तो मी ह्याच्यामध्ये लिहून ठेवला आहे आणि कोणीही बघायला गेलं मी त्यांना बघून नाही देणार नाही. ही माझी एक सिक्रेट टेक्निक आहे आणि तुम्हाला कळेल की जे आता माझ्या जवळचे वगैरे असतील तर त्यांना कळेल की माझा माइंडसेट कसा आहे. आणि जर तुम्हाला कळालं असेल, जर तुम्ही पहिले मला ओळखत असाल, तर तो वाला माइंडसेट नाही ठेवत मी आता. हा नवीन माइंडसेट जो की मी स्पेशल बुकमध्ये लिहून ठेवला आहे, जो की मी कोणालाच दाखवू शकत नाही. तर त्यामुळेच आता ह्या बुकला खूप जपून ठेवायचं आहे. मी माझं पूर्ण आयुष्यात ह्या बुकला कधीच सोडू शकत नाही आणि खूप जास्त इम्पॉर्टंट बुक आहे माझ्यासाठी ही. आणि चला आता ह्या बुकलाही बाजूला ठेवूया. हे तर इम्पॉर्टंट. आणि आता आपल्याला PYQs सॉल्व करायचे, तर चला सॉल्व करूया PYQs.